संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 61। अभंग क्रमांक 61। संत तुकाराम महाराज। मित्र केला महाबळी कामा न ये अंतकाळी, आंधी घे रे रामनाम सामा भरी हाऊत, नाही तरी यम दात खातो कर करा, धन मिळविले कोंडी काळ घेतल्यानं सोडी, कामा न ये हा परिवार सैन्य लोक बहुभार, तववरी तुमचे बळ जवा आला नाही का, तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा। संत तुकाराम महाराजांनी अभंगात मानवी जीवनातील क्षणिकता, मरणोत्तर सत्य आणि ईश्वर स्मरणाचे महत्त्व सांगितले। ऐहिक संपत्ती, सत्ता आणि मोठमोठी मित्रमंडळी यांचा अंतकाळी काहीही उपयोग नाही, म्हणूनच मृत्यू येण्यापूर्वीच परमेश्वरांचे स्मरण करणे आवश्यक आहे। मित्र केला महाबळी कामा न ये अंतकाळी। तुकाराम महाराज सांगतात की जरी एखाद्याने मोठमोठ्या धनवान किंवा शक्तिशाली लोकांशी मैत्री केली तरी मृत्यूसमयी ते काहीही मदत करू शकत नाही। आंधी घे रे रामनाम सामाभरी हाऊत। मृत्यूच्या वेळी कुठलीही ऐहिक सहाय्य उपयोगी पडत नाही, फक्त ईश्वर स्मरणच अंतिम क्षणी शांतता देऊ शकते। म्हणूनच आधीपासूनच नामस्मरणांची सवय लावावी, नाहीतरी यम दात खातो कर करा। जर मनुष्य ईश्वर स्मरण न करता आयुष्य व्यर्थ घालवतो तर मृत्यूच्या वेळी यमराज त्याला निर्दयीपणे पकडून नेतो, तेव्हा पश्चाताप करून उपयोग नसतो। धन मिळविले कोडी काळ घेतल्या न सोडी। माणूस आपले संपूर्ण जीवन संपत्ती जमा करण्यातच घालवतो, परंतु मृत्यू आल्यावर ती संपत्ती त्याला मुक्त करू शकत नाही। कामा न ये हा परिवार सैन्य लोक बहुभार। एखाद्याचा कुटुंब किंवा मोठे सैन्य सुद्धा त्याला मृत्यूपासून वाचवू शकत नाही। आयुष्यात कितीही लोक तुमच्या आजूबाजूला असले तरी शेवटी मृत्यूच्या क्षणी कोणीच सोबत नसते। तववरी तुमचे बळ जवळ आला नाही काळ। जोपर्यंत मृत्यू आला नाही तोपर्यंत माणसाला वाटते की तो शक्तिशाली आहे, पण मृत्यूसमोर सगळे बळ निष्कारण ठरते। तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा। तुकाराम महाराज शेवटी सांगतात की नामस्मरण केल्याने पुनर्जन्माच्या 84च्या फेऱ्यातून मुक्ती मिळू शकते। परमेश्वराचे स्मरण केल्यास भवसागरातून मुक्ती मिळते। यावरून काय बघू शकतो आपण, हा अभंग आपल्या जीवनातील सत्य शिकवतो। ऐहिक गोष्टींना जास्त महत्त्व देण्याऐवजी आपले अंतिम ध्येय ईश्वर स्मरण आणि आत्मिक शांती असायला हवे। माणसाने धन संपत्ती, सत्ता आणि नात्यांमध्ये अडकून पडू नये, कारण मृत्यूनंतर त्यापैकी काहीही आपल्यासोबत येत नाही। त्यामुळे ईश्वर भक्ती हाच खरा मार्ग असतो। तर रामकृष्ण हरी मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा। धन्यवाद।